दिंडोरीतल्या आश्रमामध्ये वाल्मिक कराड जो आहे तो मुक्कामासाठी होता असा आरोप तृप्ती देसाईंनी केलेला होता। मात्र या आरोपाचं खंडन जे आहे आश्रमातले गुरुमाऊलींचे चिरंजीव त्यांनी या आरोपाचं खंडन केलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः तृप्ती देसाई आहेत। तुम्ही जो आरोप केलेला होता की वाल्मिक कराड जो आहे तो आश्रमामध्ये मुक्कामासाठी होता, त्यांचं असं म्हणणं आहे की आश्रमामध्ये मुक्कामाची व्यवस्थाच नाहीये, तर जगभरातले अनेक व्हीआयपी जे आहेत ते दर्शनासाठी येतात, कदाचित ते दर्शनासाठी आलेले असावे। आश्रमातील ज्यांनी कुणी ही प्रतिक्रिया दिली ही पूर्णपणे हास्यास्पद आहे। अजूनही माझ्या म्हणण्यावर मी ठाम आहे। 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दिंडोरीच्या आश्रमात मुक्कामाला होते। सीआयडीचं पथक जेव्हा काही दिवसांनी तिथं आलं, सीआयडीला सीसीटीव्ही कॅमेरामध्ये यांचे फुटेज मिळालेले आहेत, त्यांनी तो डीव्हीआर जप्त केलेला आहे। मी तर सीआयडीच्या अधिकाऱ्यांना ही विनंती करेन, आपला तपास पूर्ण झाल्यानंतर हे फुटेज जे आहेत ते आपण सार्वजनिक करावे, कारण फरार असल्यावर राज्यभर चर्चा सुरू असल्यावर गर्दीत कोणी दर्शनाला येत नाही। जर दर्शनाला वाल्मिक कराड तिथं आला असता तर लोकांनीच पकडून जो आहे तो पोलिसांना दिला असता, किंवा सप्ताहामध्ये पोलीस बंदोबस्त असतो, पोलिसांनीच अटक केली असती। म्हणजे आश्रमातील लोक जे आहेत किंवा जे आबासाहेब मोरे आहेत किंवा अण्णासाहेब मोरे जे काही आहेत हे पूर्णपणे टाळाटाळ करतात। मला तर वाटतंय की या गुन्ह्यामध्ये जर आश्रय त्यांनी दिलेला आहे, आश्रमामध्ये वाल्मिक कराडने वास्तव्य केलेलं आहे, म्हणजेच या कटात सामील असल्यासारखं आहे। त्यांना जो आहे तो त्यांनी आश्रय दिल्यामुळे त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये आरोपी करण्यात यावं। ते असं म्हणतात की तुम्ही जो आरोप केलेला होता की सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते सीआयडीच्या अधिकाऱ्यांना मिळालं नाही, मात्र ते असं म्हणतात की सीआयडीचे अधिकारी आले, सीसीटीव्ही फुटेज चेक केलं, सर्वसामान्य भक्त जसे येतात तसे ते आले, आमच्याकडून त्यांना कोणताही संपर्क झाला नाही। मात्र तुम्ही असं म्हणता की 2 दिवस मुक्काम केलेला होता, म्हणजे ते आश्रमामध्येच मुक्कामी होते। दिंडोरीच्या आश्रमात वाल्मिक कराड 2 दिवस मुक्कामाला होता आणि सीआयडीचे जे काही अधिकारी आले ते वाल्मिक कराड सरेंडर व्हायच्या आधी 3-4 दिवस आधी त्यांनी आश्रमावर छापा टाकलेला होता। त्याच्यामध्ये तो त्यांना त्याची आलेली गाडी असेल किंवा इतर जे काही तो जिथं होता ते दिसलेलं आहे, त्यामुळे तो दर्शनाला वगैरे अजिबातच आलेला नव्हता। माझं तर ठाम म्हणणं आहे की हे जे कोण मोरे कुटुंब आहेत ते, त्यांची मुलं, त्यांचे जे काही कॉल रेकॉर्ड्स आहेत ते वाल्मिक कराड, त्यांच्या मिसेस यांच्या नंबरवर जे आहेत ते सीडीआर तपासण्यात यावेत। मला वाटतं की हे ठरवून त्यांना जे आहे ते आश्रमात लपवण्यात आलेलं होतं आणि त्यांना वास्तव्याला ठेवण्यात आलेलं होतं। म्हणजे ते असं म्हणतात की आमच्याकडून वाल्मिक कराडांना कोणताही संपर्क नव्हता, मात्र तुम्ही असं म्हणताय की त्यांचे संबंध आहेत। वाल्मिक कराड यांनी मागील वर्षामध्ये जानेवारी 2024ला सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक प्रकरण मोरेंचं दाबण्यासाठी जे आहे ते मीटिंग लावलेली होती। त्याच्यामध्ये या अण्णासाहेब मोरेंचे चिरंजीव चंद्रकांत मोरे सुद्धा उपस्थित होते, त्यामुळे त्यांचे ते उपकार फेडण्यासाठीच आता त्यांना वास्तव्याला ठेवलेलं होतं। त्यामुळे आश्रमाकडून दिलेली प्रतिक्रिया आहे की 16 तारखेला वाल्मिक कराड हा आश्रमात दर्शनासाठी आलेला होता, त्यांना माहित नव्हतं। पण मी सांगते की आश्रमात वाल्मिक कराड होता हे या मोरे कुटुंबियांना सगळ्यांना माहित होतं आणि जाणून बुजून त्याला जे आहे ते त्यांनी संरक्षण दिलं, त्याला तिथलं लपण्यासाठी जागा दिली आणि त्याला आश्रय दिला। वाल्मिक कराड दिंडोरीतला आश्रम सोडून आणखी कोणत्या आश्रमामध्ये गेलाय त्याची काय माहिती तुमच्यापर्यंत अजून पोहोचली आहे का? कदाचित अनेक मंदिरांमध्ये तो गेलेला होता, दर्शनासाठीचा एक व्हिडिओ सुद्धा, फोटो जो आहे तो व्हायरल झालेला होता, अशी काय माहिती तुमच्याकडे आहे का? त्याच्यानंतर तो नक्की कुठे गेला? नाही, दिंडोरीच्या आश्रमात 2 दिवस होता, त्याचे सीसीटीव्ही फुटेज, पुरावे हे जे आहे ते पोलिसांकडे पण आहेत आणि हीच खात्रीलायक माहिती जी आहे ती आमच्याकडे आहे। कदाचित दुसऱ्या राज्यातला एक फोटो फिरतोय पण तो दुसऱ्या राज्यातला आहे। हे गंभीर इतकं याच्यासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा आहे, दिंडोरीमध्ये आध्यात्मिक आश्रम आहे जो स्वामींच्या नावाने चालवला जातो आणि अशा ठिकाणी त्याला वास्तव्य करण्यास देणं म्हणजे गुन्हेगाराला साथ देणं आहे, त्याला लपवणं आहे आणि या कटात सामील होणं आहे। त्यामुळे या सगळ्यांची मोरे कुटुंबियांची चौकशी व्हावी आणि यांना जे आहे ते गुन्ह्यामध्ये जे आहे ते सामील करण्यात। सीसीटीव्ही फुटेज सीआयडीने जे ताब्यामध्ये घेतले, तुम्ही ते सार्वजनिक करण्याची मागणी करताय? सीआयडीने जे डीव्हीआर ताब्यात घेतलेला आहे, सीसीटीव्ही फुटेज मध्ये जे वाल्मिक कराड तिथं दिसलेला आहे, जर आश्रमातील आबासाहेब मोरेंचं म्हणणं असेल की फक्त तो दर्शनाला आला होता, तो गर्दीत अजिबातच नव्हता, तो जे काही सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसलेला आहे तो एकटा दिसलेला आहे, कुठल्या तरी रूम मध्ये आहे आश्रमाच्या, त्यामुळे हे फुटेज सीआयडी कडे आहेत। मी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना विनंती करेन, आपला तपास पूर्ण झाल्यावर हे सीसीटीव्ही फुटेज जनतेला खरं कळण्यासाठी आपण सार्वजनिक करावेत। आपण पाहतोय की जे आश्रमातले आबासाहेब मोरे आहेत त्यांनी तृप्ती देसाईंच्या आरोपांचं खंडन केलेलं होतं, मात्र जो सीसीटीव्ही आश्रमानं सीआयडीच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे तो सीसीटीव्ही फुटेज जो आहे तो सार्वजनिक करावा अशी मागणी सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून तृप्ती देसाईंनी केल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.